कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 3 विद्यमान संचालकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांची नावे बाजार समितीच्या मालकीची जागा भाडेतत्वावर घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी या तिन्ही संचालकांना नोटीस बजावली असून त्यांना सदस्य पदावरून अपात्र का घोषित करू नये अशी विचारणा केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी या संदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती। तक्रारीनुसार बाजार समितीच्या नवीन दुकान गाळे इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सुमारे 3600 चौरस फूट टेरेसची जागा 3 संचालकांच्या नातेवाईकांनी मिळून भाडेतत्वावर घेतली आहे। यामध्ये शेखर शंकरराव देसाई यांच्या पत्नी स्नेहा शेखर देसाई, सुयोग सुभाष चौगले वाडकर यांच्या पत्नी वर्षा सुयोग चौगले, भारत बाबासो पाटील यांचा मुलगा वरदराज भारत पाटील आदींच्या नावांचा समावेश आहे। महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या निवडणूक नियम 2017 मधील नियम 10(1) ह नुसार जर एखाद्या सदस्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बाजार समितीच्या कोणत्याही संविदेत किंवा मालमत्तेत हितसंबंध असतील तर तो सदस्य पदासाठी अपात्र ठरतो। या प्रकरणात संचालकांच्या पत्नी आणि मुलाच्या नावे 29 वर्षाच्या कराराने ही मालमत्ता घेण्यात आली असून यासाठी डिसेंबर 2025 मध्ये ठराव करण्यात आला होता। जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित संचालकांना 19 मे रोजी दुपारी 3 वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत। जर हा खुलासा असमाधानकारक आढळला किंवा संबंधित संचालक गैरहजर राहिले तर त्यांना पदावरून काढून टाकण्याची कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे। या नोटिसीमुळे बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता जिल्हा उपनिबंधक यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।